पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा राजशाही खातात बैल आमचं जगतोया खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया धुळ उडवून कसा वाड्यावानी पळतोया अरे पावलाची भल्या भल्याला काम घटतोया तुम्ही नाहनचा मजा सोडा तुम्ही नाहनचा मजा सोडा पाटलांचा अहो पाटलांचा पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने त्याला राडा पाटलांचा बैलगाडा उजळी पाटलांची नजर होती तीक्ष्ण पारखीला हिरा मिनखा शेठ नजरेनं जवा पायाला मिलखा विसरून देहवान नंबर एकची वारी आणली त्यानं घडवून गमासन रेकॉर्ड तोडा गमासन रेकॉर्ड तोडा आणि तोडून दाखव पाटलांचा उजळी पाटलांचा पाटलांचा बैलगाडा गाडा त्यानं घाटात गेला या राडा उजळी पाटलांचा बैलगाडा गाडा त्यानं घाटात गेला या राडा हे लाखात नंबर एकचा बैलगाडा उजळी पाटलांचा बैलगाडा गाडा त्यानं घाटात गेला या राडा पाटलांचा बैलगाडा भाईंदरचं सोनेरी असं नेतृत्व शंकरबाई विरकर हॅलो, मी मगाशीच म्हटलं होतो, आकाशाताईला विचारलं की भाई कुठे आहे. आकाशाताईने सांगितलं भाई येणार नाहीत, असं होणारच नाही. कारण का तुम्हाला सांगू इच्छितो, शंकरबाई विरकर म्हणजे आमचे श्रद्धास्थान आहे. कारण समर्थ पिष्टांचे प्रमुख मार्गदर्शक. आम्हाला जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा फक्त एकच मार्ग काढून दाखवणारा माणूस शंकरबाई विरकर. आजही केव्हाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो तर आम्हाला असं केव्हा म्हणत नाहीत की किती वाजले काय काय वगैरे. आणि आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची ओळख आहे, गेल्या वर्षी तुम्हाला आठवते का, 24 एप्रिलला 7 एप्रिलला साहेबांचा वाढदिवस झाला होता ह्याच मैदानात आणि ह्याच व्यासपीठावर सर्व पक्षीय मंडळी होती. यांना माजी आमदारांनी उल्लेख केला होता गोल्डमॅन. अहो, ते हृदयाचेच गोल्डमॅन आहेत, हृदयातूनच गोल्डमॅन आहेत. आम्हाला कल्पना आहे, म्हणून पुनश्च एकदा त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात. आता सत्कार समारंभ चालू करूया. मी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिलदादा रानवडे आणि रोशनीताई राजन पवार यांना विनंती करणार आहे की आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. इथं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आपल्या सर्वांचे लाडके शंकरबाई विरकर या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या कोकण महोत्सवाला सध्याच्या भेट देण्यासाठी आले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मीरा भाईंदर शहरातील खास करून या भाईंदर पूर्वेकडील कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो, शंकरबाई त्या कार्यक्रमाला उपस्थित लावत नाहीत असं होणार नाही. कारण की महाराष्ट्राची संस्कृती जपणारे आणि खरंच कलावंतांना नेहमी प्रोत्साहन देणारे, आपल्या सर्वांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे असणारे शंकरबाई विरकर यांनी